ही वेळ आहे. लड्डू गोपालसाठी काहीतरी बनवायचं आहे. एवढासाच रवा घेतलेला आहे. त्या रव्याला असं भाजायचं आहे बारीक गॅसवरती. तर आपलं अजून एक चॅनल आहे डॉक्टर प्रियंका नकासे म्हणून, त्याच्यावरती मी होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिकची माहिती देत आहे. तेही चॅनल आवडल्यास नक्की बघा आणि ह्याही चॅनलचे व्हिडिओ जर आवडले तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी याआधी देखील बरेचसे प्रोडक्टची माहिती दिलेली आहे आपल्या या चॅनलवरती. चॅनलच्या मेन चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता. बारीक गॅसवर रवा भाजून घेते मी. तर हे थोडंसं पाणी याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे. शिरा बनवायचा आहे आपल्याला. फुल गॅस ठेवलेला आहे. साखर ही टाकलेली आहे आता. आणि हे थोडेसे बदाम होते, बदाम हे कुठून टाकलेले आहे. गोपालचं निवद मी असंच बनवते. काही पण म्हणजे बेसनाची पोळी किंवा काही पण संध्याकाळी बनवते. सकाळचा निवेद असतो व्यवस्थित, पण संध्याकाळी असंच काहीतरी बनवत असते. कारण रोज रोज संध्याकाळी आपल्याला स्वयंपाक काही करणं होत नाही पूर्णपणे. त्याच्यामुळे मी असेच काहीतरी पदार्थ बनवते. काही तुम्हाला वेळ अजिबातच नसेल तर तुम्ही शिरा, दूध वगैरे जे काय दूध भात वगैरे आहे ते सगळं काही दाखवू शकता. धपाटा बनवलं होतं मम्मीने. पौष्टिक धपाटा आहे एकदम. एकच धपाटा आहे, मोठाच्या मोठा जाड असा. तर याच्यामध्ये तिनं हरभऱ्याची भाजी, थोडेसे तीळ, शेंगदाणे, लाल तिखट, थोडीशी मिरची, मीठ, थोडंसं बेसन आणि गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ मिक्स करून, हरभऱ्याची भाजी मिक्स करून ह्याला तव्यावर असं ठेवायचं आहे. व्यवस्थित भाजून निघालेलं आहे बघू शकता. 15 मिनिट तर बारीक गॅसवरती ह्याला वाफवायचं आहे. हे सकाळी बनवले. मला काहीची रेसिपी शेअर करायला नाही जमली, पण नेक्स्ट टाईम जर बनवलं ना तर मी नक्की रेसिपी शेअर करेन. तर असा हा धपाटा झालेला आहे. एक करत बसण्यापेक्षा एकच मोठा धपाटा लावून टाकायचा. दिवसभर थोडं थोडं खाता येतं. त्याच्यामध्ये पाणी जास्त पडलं का काही की बहुतेक तरी याला काढावं लागेल आपल्याला. शिजून झालेलं आहे. याला काढून दूध घालून दाखवावं लागेल निवद. त्याच्यामध्ये थोडंसं ॲड केलेलं आहे. त्याला असंच हा नैवेद्य दाखवू. शिरा काय झालेला नाही कारण थोडंसं पाणी जास्त पडलेलं आहे. तर असं हा नैवेद्य संध्याकाळचा तयार झालेला आहे. तर फारसं काही मेहनत नाही लागत. कुठला देव काही आपल्याला मागत नाही, काहीच मागत नसतो. जसं होईल तसं सेवा करायची देवाची. तर नैवेद्य दाखवून झालेला आहे. तिने मीही माझं जेवण घेतलेलं आहे वाढून. थोडीशी बटाट्याची भाजी आणि हा धपाटा, थोडासा चिवडा रेसिपी नेक्स्ट टाईम मी शेअर करेन बरं का. बनवल्याच्या नंतर खूप छान लागतो हा चिवडा. पोह्याचा चिवडा आणि मिक्स चुरमुरे 12 महिने आमच्याकडं असतंच. आणि तिळाची चटणी. तर ह्या 2 रेसिपी मी नक्कीच शेअर करेन तुमच्यासोबत नेक्स्ट टाईम. त्या पद्धतीने रात्रीचं जेवण लाईटलीच करते मी. जास्त हेवी अजिबात नाही जेवायला जात, कारण ते डायजेस्ट व्हायला परत खूप प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे थोडंसं काहीतरी लाईटली खाते. कधी जेवले तर मग लवकर जेवते. 7 वाजता किंवा 7:30 वाजता जेवते. पण आज उशीर झाला आहे त्याच्यामुळे मी थोडंसंच खाणार आहे. थोडीशी भूक ठेवूनच रात्रीचं जेवण असतं माझं. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. अशी आमची संध्याकाळची वेळ जाते. लड्डू गोपाल की त्यांचं भोजन चालू झालेलं आहे. त्यांना प्रसाद दिलेला, तर तोही प्रसाद थोड्या वेळाने हे संपत आले की तोही प्रसाद खायला घ्यायचा. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टेक केअर. बाय. गुड नाईट. गुड नाईट नाही, गुड इव्हनिंग, कारण तुम्ही हा व्हिडिओ 5 वाजता बघताय. मला माहिती आहे मी 5 वाजता अपलोड करते. बाय. टेक केअर.